नागपुर महानगर पालिका चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से प्रभाग क्रमांक 5 की उम्मीदवार सोनल नीलेश बोरकर चुनावी मैदान में है। उन्होंने कहा कि प्रभाग की जनता उनका परिवार है। युवाओं को सक्षम बनाना और निराधार महिलाओं के लिए काम करना उनकी प्राथमिकता है। जनता से अच्छा सहयोग मिल रहा है और लोग अपनी समस्याएं साझा कर रहे हैं। नमस्कार, मी सोनल निलेश बोरकर, पूर्व नागपूर प्रभाग क्रमांक 5 क गटामधून मी ओबीसी महिला म्हणून लढत आहे आणि ह्या लढाईमध्ये संपूर्ण प्रभाग क्रमांक 5 ची जनता माझ्या सोबत आहे, कारण की त्यांना यंदा हक्काचा असा माणूस हवा आहे। जनतेला माहित आहे की माझ्या मिस्टरांनी प्रभागामध्ये कशी कामं केलेली आहेत। यावेळेस आम्हाला युवा नेता पिढीकडे संपूर्ण लक्ष द्यायचं आहे, कारण की युवा पिढी जर सक्षम राहील तर आपला देश समोर जाईल। मुलांच्या शिक्षणासाठी कुठले इश्यूज असेल, त्यांचं ऍडमिशन, कॉलेजमध्ये ऍडमिशन, त्यांना कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम्स असेल तर ते सगळ्या समस्या आम्ही सॉल्व्ह करूच। आणि भरपूर अशा महिलांच्या समस्या माझ्याकडे येतात, जशा निराधार महिला आहे, ज्यांचे पती गेलेले आहेत, त्यांच्यासाठी योजना आहे, आम्ही करणार आहोत। मी त्यांच्या समस्या जाणू शकते, कारण मी एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणून मला त्यांची समस्या, त्यांचा त्रास तो मी अनुभवलेला आहे आणि त्यांच्यासाठी मला भरपूर काम करायचे आहे। बघा, प्रभागामध्ये फिरताना अनुभव तर चांगलेच आलेले आहे की गेल्या कोरोनाच्या काळामध्ये नगरसेवक हे लोकांना दिसलेच नाही। त्यांनी तर स्पष्ट करून टाकलं होतं की एक सेवक हे लापता झालेले आहे। तेव्हा बरेचसे लोक आमच्याकडे आले, कदाचित त्याच्यामुळे आमच्यासोबत जास्ती लोक जुळलेले गेले आहे। पण मी तुम्हाला हे वचन देते की येणाऱ्या आता जे उमेदवार फिरत आहेत, तुम्ही सांगता की काही कामं झालेले नाही आहेत, पण आम्ही असे कामं करू 5 वर्षामध्ये, पुढल्या 5 वर्षांनी जेव्हा कुठला उमेदवार तुमच्या दारी जर आला तर तुम्ही हक्कानी म्हणाल की नाही, आमच्या जुन्या नगरसेवकांनी प्रभागामध्ये खूप चांगले कामं केले आहेत, आणि तुम्ही स्माइल करून त्यांना वापस पाठवाल, अशी मी आशा करते। बघा, आम्ही काल संजय गांधी नगरमध्ये फिरत असताना तिथे भरपूर समस्या आमच्याकडे महिलांनी सांगितल्या। जसं शिवर लाईनचा प्रॉब्लेम आहे, तिथे रस्ते व्यवस्थित नाही आहे, पोरांना खेळायला ग्राउंड नाही आहे, मंदिरचं सीपेज आहे, त्या सगळ्या समस्यांवर आम्हाला सगळे कामं करायची आहेत। तुम्ही जर आम्ही सर्व समस्या सॉल्व्ह करतोच, पण प्रशासनाची जोड जर आम्हाला मिळाली तर आम्ही तेच कामे चांगल्या पद्धतीने करू। म्हणूनच माझं जनतेला हे म्हणणं आहे की येत्या 15 जानेवारीला तुम्ही तुमचं पवित्र असं मत देऊन मला बहुमताने विजयी करा।